सध्या महाराष्ट्रामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्यामध्ये जोरदार चर्चा सुरू आहे. पुण्यामध्ये लागलेले बॅनर्स असतील, त्याचबरोबर अजित पवार आणि शरद पवार एका स्टेजवर मनोमिलन झालेलं असेल. ह्यावरून जे आहे ते अंदाज बांधला जातो की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार. खरं तर हिंगोली जिल्ह्यातला वसमत विधानसभामध्ये जे आहे ते दोन्ही निष्ठावंत आहेत. एकीकडे विद्यमान आमदार राजू नवगिरे हे अजित पवारांचे निष्ठावंत आहेत, तर दुसरीकडे माजी मंत्री तथा साखर महासंघाचे संचालक जयप्रकाशजी दांडेगावकर हेही शरद पवार यांचे निष्ठावंत आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत जयप्रकाशजी दांडेगावकर. साहेब, खरं तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार यावरती जोरदार चर्चा सुरू आहे. तुमचं मत काय आहे नेमकं? एकत्र होतेच, वेगळे निघाले आणि पुन्हा एकत्र आले तर निश्चित स्वागतार्ह आहे. म्हणजे असं समजायचं की एकत्र येणारच? त्याचं उत्तर मी देऊ शकत नाही. पक्ष पातळीवर बैठक व्हायची अजून. पक्ष पातळीवर चर्चा झाल्यानंतरच मी त्याचं उत्तर देऊ शकेल. पण एकत्र आले तर आम्हाला काही आक्षेप नाही. जर एकत्र आले तर परत मग जे काही तुमच्यासारखे असतील किंवा मग अजून महाराष्ट्रामध्ये विविध निष्ठावंत असतील शरद पवारांचे, ज्यांचे की भाजपचे विचार पटलेले नाहीत, ते विचार पटतील मग सर्वांना? नाही, म्हणजे जे वैचारिक लोक आहेत ते आपला आपला वैयक्तिक निर्णय त्या त्यावेळी घेतील. पण पक्ष म्हणून आम्ही एकत्र होतो आणि पुन्हा एकत्र आलो तर त्यात काही फार वावगं होणार नाही. आता वैचारिक लढाई त्या त्यावेळी हा निर्णय झाल्यानंतर मग प्रत्येकजण आपापली ठरवेल. ज्यावेळेस एकत्र येतील तेव्हा ठरायची वेळ येईल, त्यावेळेस कुठंतरी ज्यांना पर्यायच नाही अशांनी काय करावं मग आता? नाही, पर्याय पुष्कळ असतात राजकारणात. पर्याय नाहीत असं नाही. आणि सध्या तर एवढे पक्ष आहेत की ज्यांना अजूनही राजकारणाची आवड आहे, ते आपल्या पसंतीचा पर्याय निवडू शकतात. खरं तर शरद पवार आणि तुमची खूप जवळीकता आहे. ह्या विषयावर काही चर्चा वगैरे झाली एकत्र येण्याची? नाही, या 15 दिवसामध्ये आमची बैठक नाही किंवा मीही जाऊन या विषयावर अजून बोललो नाही. पक्षाची बैठक साधारण 28 तारखेला पवारसाहेबांनी YC सेंटर मुंबई इथं बोलावलेली आहे. त्यावेळी या विषयावर चर्चा होतील आणि याचं अधिकृतपणे साहेबच बोलतील किंवा सुप्रियाताई बोलतील. हे असं बोललं जाते की सगळे अधिकार साहेबांनी जे आहेत ते सुप्रियाताईंना दिलेले आहेत. तर मग सुप्रियाताई काय निर्णय घेतील? तुम्हाला काय वाटतं नेमका निर्णय कसा घेतील? एकत्र येण्याचा घेतील की अजून काय निर्णय घेतील सुप्रियाताई? नाही, त्यांच्या बाबतीत मी सांगू शकत नाही. मी या साहेबांच्या जवळचा कार्यकर्ता आहे. त्यांच्याबरोबर चर्चा नाही, त्यामुळे मी त्या बाबतीत काही तुम्हाला सांगू शकत नाही. खरं तर आता साहेब, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या असं सांगितलं आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये कुठेतरी आपण बघतोय की महायुतीने जे आहे ते मुवमेंट सुरू केलेली आहे. महाविकास आघाडीची मात्र काही मुवमेंट नाही. हिंगोली जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीत बिघाडी म्हणायचं का मग? बिघाडी नाही, हिंगोली जिल्ह्यातली महाविकास आघाडी अजून मजबूत आहे, समजदार आहे. पण आता पेरणीचे काम आहेत, शेतकऱ्यांचे लग्नाचे आणि पेरणीचे काम आहेत. तर भाजप आल्यापासून 12 महिने निवडणूक आणि 5 वर्ष निवडणुकीची चर्चाच झाली. एक देश एक निवडणूक म्हणतायत, मात्र कायम लोकांना निवडणुकीकडे ठेवतायत. आम्ही सकारात्मक विकासाचा विचार करणारे कार्यकर्ते आहोत. निवडणुकीच्या वेळी महाविकास आघाडी एकत्रितपणे लढेल आणि महाविकास आघाडी जर मशिनेश्वरी अप्रसन्न किंवा प्रसन्न नाही झाली तर महाविकास आघाडी 100% निवडून येईल. का मशनेश्वरीवर तुमचा काही हे नाही का, म्हणजे विश्वास नाहीये का? नेमकं काय घडलं तुम्हाला हा मशनेश्वरी शब्द थोडा? निवडणुकीनंतर गावोगावचे लोक जे भेटतायत, बोलतायत, त्यांच्या बोलण्यातून शंका घ्यायला वाव आहे. प्रत्येक गावातून लोक येऊन भेटतायत निवडणुकीनंतर. वसमत विधानसभाच नाही, महाराष्ट्रभर ही चर्चा चालू आहे. म्हणजे ईव्हीएम मध्ये घोळ आहे? आहे म्हणायला पुरावा नाही, पण सामान्य मतदाराच्या मनामध्ये ईव्हीएम बाबत शंका आहे. आम्ही ग्रासरूटच्या कार्यकर्त्यात फिरतो. अगदी अनेक गावामध्ये कार्यकर्त्यांनी बसून वाडेवाईज मतदान काढून ज्वाऱ्या उचलून सुद्धा मतदान गावातलं मोजलं. तिथं सुद्धा काही लोक मायनस आहेत आणि सरकारला याची भीती आहे. सोलापूर याचं उदाहरण आहे. सोलापूरला काय अडचण होती मतदान घ्यायला? दूध का दूध, पाणी का पाणी होत होतं, पण झालं नाही तसं. तुम्ही म्हणताय की हिंगोली जिल्ह्यात महाविकास आघाडीमध्ये बिघाडी नाही, सर्व सोबत लढतील. काय विश्वास आहे तुम्हाला नेमका आता स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या संदर्भामध्ये?
नाही, लोकांच्या मनात भाजप नाही, मी स्पष्टपणे सांगतो. भाजप मनात नाही, त्यामुळं हे शेतकरी विरोधी सगळं चाललंय. मागच्या 10-15 वर्षामध्ये शेतकरी अजिबात समाधानी नाही. मेजॉरिटी आपल्या जिल्ह्यामध्ये शेतकरी वर्ग आहे. त्याच्यामुळं महाविकास आघाडी निश्चितपणे जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि इव्हन नगर परिषदामध्ये चांगल्या मताने निवडून येतील असं मला विश्वास आहे. सो आपल्या हिंगोली जिल्ह्यामध्ये ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्ही साखर महासंघाचे संचालक आहेत. शेतकऱ्यांचं उत्पन्न, ऊसाचं उत्पन्न वाढवण्यासाठी आपण काय प्रयत्न करणार आहेत? आपण काय नवीन अजेंडा आपल्या माध्यमातून राबवणार? आता ऊसामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता AI ची एंट्री झालेली आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे, बारामतीचा ॲग्रिकल्चर ट्रस्ट आणि पूर्णा कारखाना असं ट्रायपार्टिएट ॲग्रीमेंट आम्ही एखाद्या महिन्यात करणार आहोत. आणि आता जी नवीन पद्धत आहे, ड्रिपद्वारे पाणी, ड्रिपद्वारे खत, रिपोर्टप्रमाणे खतं, सॉईलचं हेल्थ सगळं तपासून शेतकऱ्याचं उत्पन्न 20 ते 25% आम्ही वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. पूर्णा कारखाना हा पहिला प्रयोग घेणार आहे. मी त्या दृष्टीनं याची पूर्ण तयारी केलेली आहे. साधारण याच्यामध्ये शेतकऱ्याला 10 ते 12 हजार रुपये खर्च पडतो. प्रमुख खर्च हा वेदर स्टेशनचा आहे, तो कारखाना सहन करणार आहे. आणि चांगले शेतकऱ्याचे 25-25 लोकांचे ग्रुप करून यावर्षी प्रायोगिक तत्वावरती 500 किमान शेतकरी त्यात सहभागी होतील आणि आपल्याकडे पाहून मग त्यात विश्वास ठेवतात. असे हे 500 शेतकऱ्यांना पाहिल्यानंतर 1 वर्षामध्ये आम्ही पूर्ण कार्यक्षेत्रामध्ये AI तंत्रज्ञान लागू करण्याचा विचार आहे. बरं, म्हणजे महाराष्ट्रामध्ये पहिला हा कारखाना असणार आहे? नाही, इतरही कारखाने होतील. आम्ही आमचे ठराव घेतलेत, आम्ही तयारीला लागलोय. त्या इतरही कारखाने होतील. महाराष्ट्रामधले सगळेच कारखाने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला कनेक्टेड आहेत. साखर संघाने सुद्धा याच्यात पुढाकार घेतलाय आणि कारखाने सुद्धा क्षमता महाराष्ट्राची जवळजवळ दररोजची 5.25 लाख टनाची झालेली गाळप क्षमता. त्याच्यामुळे सगळ्यांचे सीझन 110 ते 115 दिवसाचे होत आहेत. कारखाना किमान 150 दिवस चालला तरच गणित बसतंय. तर मग आता ऊसावरती मर्यादा आहेत. ह्या AIच्या माध्यमातून जर उत्पादकता वाढवली तर निश्चित साखर कारखान्यांना पुन्हा 150 दिवस चालवता येईल. तेवढ्या प्रमाणामध्ये इथेनॉल, साखर, बगॅस हा जास्त उपलब्ध होईल आणि कारखान्याची आर्थिक परिस्थिती सुधारायला सुद्धा मदत होईल. म्हणजे सभासद शेतकऱ्याचे उत्पन्न वाढणार आहे आणि ह्यातून कारखान्याचे उत्पन्न वाढणार आहे. म्हणून आम्ही हे चर्चा सुरू असतानाच आमचे सगळे ठराव केलेत आणि येत्या जुलैपासून आम्ही प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू करणार आहे. निश्चितच हे होते माजी मंत्री जयप्रकाशजी दांडेगावकर. EVM जर कृपा नाही झाली, कृपा झाली तर येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असतील, पंचायत समिती, जे काही स्थानिक सर्व महाविकास आघाडी एखादी आणतील असा त्यांनी विश्वास दाखवला आहे. कॅमेरामन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, वसमत, हिंगोली.